पाटीलला का विनंती आहे, तुम्ही एवढं चांगलं काम केलं, इथं विचारपीठ उपलब्ध करून दिले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर प्रकाश टाकण्याचं काम करण्यासाठी इथं बघाटे मॅडमला बोलवले, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बोलवले, पण याच्यातून काहीतरी घेऊन जावं लोकांनी, कारण हा कार्यक्रम कीर्तनाचा नाही. आणि मी प्रत्येक विचार मंचावर हे बोलत असतो की आजकाल गरज आहे कीर्तनातल्या महाराज लोकांनी देखील बाबासाहेब हिंदूंच्या बायांना समजून सांगणं, कारण जगातला एकमेव नेता होता, जगातला एकमेव मंत्री होता. या भारतातल्या हिंदू महिलांच्या स्त्रियाचा उद्धार करण्यासाठी हिंदू कुटुंब मंजूर होत नाही, म्हणून आपल्या बापानं राजीनामा दिलाय, हे पण त्या महिलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणत असतो, तुम्ही देवळात जा, कीर्तनात जा, हरिपाठात जा, कुठेही जा, मात्र रस्त्यात कुठं बाबासाहेबाचा पुतळा दिसला तर पहिले त्यांच्या पायांना स्पर्श करा आणि मग तिकडे जा, कारण पहिला उद्धार करता तुमचा बाबासाहेब. पण वादे काय, आज आपला कार्यक्रम गावागावात खेड्याखेड्यात, सध्याचा हा आपला कार्यक्रम म्हणजे गौतम नगर मधला 36वा आहे. 62 तारखा बुक होत्या माझ्या. सचिन भाऊचा फोन आला, नाही म्हणावं तर कामं पडतात. पुन्हा आपला क्लास आहे, त्याच्यात एखाद्याने फोन केला, पाहतोच तू कस काय घेतो, घ्या. ते म्हणलं भाऊ येतो बापा. ते म्हणले तुमचा फोटो विसरला, नाही टाकला तरी येत असतो, तुमचं नाव विसरलं तरी आलो बापा, ताण नको घेऊ, येतो म्हणून. आहे का नाही? नाही ते हो द्या काही बी, नाही आपलेच आहेत ना पत्रिकेवर असो, नाही त्याचा विषय नाहीये. ज्या पत्रिकेवर बाबासाहेबाचा फोटो आहे, आमची अवकात नाही त्या पत्रिकेवर आमचा फोटो असण्याची, ही मी लक्षात घ्या. तिथं बाबासाहेब आहेत आणि माणूस विचाराने मोठा होतो, त्याला फोटोची गरज नाही, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य होते काय माहितीये का, हा कीर्तनाचा कार्यक्रम नाही. इथं आपण काही घेऊन जाण्यासाठी आलो, इथं आपलं काही आहे म्हणून आलो नाही. आता होतंय काय, एका गावात एक महाराज गेले, त्याला मलतूच म्हणलं होता ना मोटिवेशन करा, देऊ कधी अपस आता, ते म्हणलं होतं मला येताना मोटिवेशन करा आणि बोलायला बाजू चला. त्याला कपाळ उघडं करून 30 मिनिटं टाइम लावून 48 मिनिटं छापडा पाहिजे. मला इथं काय म्हणलं, माझ्या कानात येऊन म्हणलं सर काहीतरी मोटिवेशन करा. आता मी इथं नाचू लागलो, तमाशा चालू आहे. म्हणजे वांगे आपले कुठे बदल नाहीच. बदल आहे का? नाही नाही, त्याचं म्हणणं तू काम आहे बोलायचं, आमचं काम ऐकण्याचं. इथून गेलं मला नाचायचं कसं, माझ्या गलीत ते कोण कोण येणार आहे, त्याला काय आपल्या हृदयाची गोष्ट बोलतो. वांदेत का नाही, म्हणजे रियालिटी. अख्खं गाव उठून गेलं. आता अख्खं गाव उठून गेलं, झालं काय माहितीये का, 4-5 जण राहिले. त्याला कळलं कीर्तनात काही नाही, म्हणजे सध्या एक काम करू आपण, लुडोचा गेम खेळू, म्हणजे 10-10 मग हे चालू केला लुडोचा गेम 10-10. त्याच्यात 3 हरले आणि मॅडम एकच राहिलं. ते असं खंब्याला टेकन देऊन महाराजाकडे पाहू लागलं. महाराजाचं कीर्तन चालू, ह्या कीर्तन चालू झालं जोरात. महाराजांनी ठरवलं याला बी शांत बसवायचं आपल्याला, पण ते पुढचं बी डेंजर होतं. ते म्हणलं बोल, मला काय ताण आहे. ते टाळ्या वाजू लागलं, हसू लागलं, महाराजाकडे पाहू लागलं, स्माईल करू लागलं. महाराजाला वाटलं 2 वाजले, हे काही थांबणार नाही. शेवटी महाराज म्हणले झालेली कथा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो, कथेला पूर्णविराम देतो. आणि मग मानावं लागेल म्हणले, तुझ्या गावामध्ये तुझ्यासारखा बुद्धिमान कोण नाही, कारण कीर्तनाचा मेन जे सार आहे, कीर्तनाचा मेन जे गाभा आहे, ते मी आता सांगितलं आणि ते ऐकायला फक्त तू एकटा होता म्हणला, बाकी तू अख्खं गाव मूर्ख आहे. ते म्हणलं महाराज मूर्ख बिर्ख काय नाही, मी बी 12 वाजता जाणार होतो, पण तुमच्या पायाखालची चटई आपली आहे म्हणून थांबलो म्हणला. फायद्यासाठी यायचं नाही. आता हेच इथं पंगत असू द्या बरं, ज्या घरात बसल्या त्या आल्या असत्या का नाही, वाढवून नेलं असतं की नाही, वाढ स्वकांतिका किती आहे, वाढवून नेलं असतं. बुंदी एक्स्ट्रा टाक, पट्टी दिलेली आहे तुम्हाला, तर पट्टीसाठी लय बेदारे झाले असते. पट्टी मागायला गेले ते 200 डायलॉग घालते. डीजे कुठाला आहे महिलांनी का, महिलांनी येऊ शकते याच्यावर सांगतो, 2-3 आहेत माझ्याकडे आणखी. तुम्ही मग हा कार्यक्रम असा वेगळा ठेवायला पाहिजे सहज. ते जयंतीमध्ये बाबासाहेब हे घुसत आहे ना, हे का नाही, नाही का, याही नाही का जिंदगीभर दररोज पाया पडायला बाबासाहेबाच्या पुतळ्याला, शब्द आहे आपला माहीचा. नाही मुद्दाम येतो एकदा. आणि त्याच्यात हे जे तरुण आहेत ना, हे आपले भाऊ आहेत, याच्याबद्दल बोलावं लागते पहिल्यांदा. पण यानं रात्री
दर जयंती मी असतो पुन्हा नाच, बरोबर आहे की नाही? हा, तर ते आपल्या नगराचा विजय असो. मेन सांगायचं तात्पर्य होतंय काय माहितीये का, की त्याने काय सांगितलं बाबा की आपले चटई येत असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वार्थासाठी काम नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, 1913 ते 1916 मध्ये शिक्षण पार पडलं आणि शिक्षण पार पडल्याच्या नंतर बडोदा संस्थानासोबत करार ठरला होता की तुमच्या ज्ञानाचा उपयोग या संस्थानाला झाला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर काम करू लागले. त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स नावाचं खातं सांभाळू लागले. अशी प्रत्येक खातं होतं, आरोग्य खातं असेल, बांधकाम खातं असेल, अशा खातं असतात ना, तिथं आपले बाबासाहेब त्या राज्यकारभाराचा व्यवहार सांभाळू लागले. आणि व्यवहार सांभाळत असताना त्या ठिकाणी आपल्या देशात माजुरी एक व्यवस्था होती. प्रत्येक कॅबिनमध्ये चहा जायचा, प्रत्येक कॅबिनमध्ये पाणी जायचं. मात्र आपल्या बापाला कोणी चहा दिला नाही, आपल्या बापाला कोणी पाणी दिलं नाही. त्या ठिकाणी माजुरी या व्यवस्थेचा डायलॉग होता, महाराजचं पोरगा असेल, शिकला असेल, पण तो धर्म आणि जातीनं आमच्यापेक्षा मोठं नाही. आमची वेळ एवढी वाईट आली नाही की आम्ही त्याला पाणी द्यावं. आज आपलीच बाई अधिकारी, आपलाच कोणीतरी कलेक्टर आहे, डेप्टी कलेक्टर आहे, PSI ST आहे आणि पाणी देणारे तेच हे. व्यवस्था बाबासाहेबांना बदलली. व्यवस्था कोण बदलली? बाबासाहेबांनी बदलली. म्हणून त्या व्यवस्थेसाठी पायाचा स्पर्श आपल्याला करावाच लागेल. ही सध्या काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर जाती आहे त्याचा चटका तिथं बसला पहिल्यांदा. बाबासाहेब आंबेडकर वर्क्स कॉलेजमध्ये शिकवायला गेले, तिथेही त्यांना जात आडवी आली. बाबासाहेब आंबेडकर सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेले, तिथेही त्यांना जात आडवी आली. आणि माणगाव परिषद पार पडली. त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 25 रुपयाची स्कॉलरशिप दिली. तेव्हा ते 25 रुपये बाबासाहेबांनी आपल्या बायकोसाठी राणीहार केला नाही, है ना, कानातले डुले केले नाही, पायातले जोडवे केले नाही, तिला भारीची साडी घेतली नाही. त्या 25 रुपयाचं आपल्या बापानं काय केलं, अरे जी व्यवस्था माझ्या समाजावर, माझ्या जातीवर आगळा वेगळा अन्याय करते, या जातीच्या लोकांना आपले विचार मांडता यावे म्हणून आपल्या बापाने आपल्या विचाराचं व्यासपीठ उभं केलं. 31 जानेवारी 1920 ला आपल्या बापानं एक पाक्षिक काढलं. त्या पाक्षिकाचं नाव होतं मूक नायक. काय नाव होतं? मूक नायक. तो विचार बाबासाहेबांनी पेरला आणि तो विचार पडल्याच्या नंतर पुढचं शिक्षण घ्यायला केम्ब्रिज विद्यापीठात गेले. 1924 ला बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पार पडलं. बायरोन शिकणारं कॉलेज म्हणजे बाराटला जपान नावाच्या युनिव्हर्सिटीमधून वकिली कंप्लीट केली आणि बाबासाहेब 1924 ला आपल्या मायदेशी परतले. मायदेशी परतल्याच्या नंतर इंग्रज सरकारला दलिंदर होतं. इंग्रजाला कळालं हुशार माणूस भारतात आलाय, याला आपल्या घरफट्यात घ्यावं लागते. आणि म्हणून लगेच इंग्रजाचं पत्र आलं, मिस्टर भीमराव तुम्हाला मद्रास उच्च न्यायालयातलं मुख्य न्यायाधीश पद तुम्हाला द्यायचंय. तेव्हा MC शेटलवार सोबत चर्चा झाली आणि बाबासाहेब म्हणतात मी जर कदाचित मुख्य न्यायाधीश झालो तर ज्या व्यवस्थेवर अन्याय होतो, ज्या जातीवर अन्याय होतो, त्याच्यातला एखाद्या आरोपीवर गलत चुकीनं अन्याय झाला तर तो अन्याय मी मिटवेल, तो एक माणूस वाचेल. अरे जी व्यवस्था आहे त्याच्यावर गेली वर्षानुवर्ष अन्याय होतो, या अन्याय होणाऱ्या व्यवस्थेला वाचवणार कोण? म्हणून आपला बाप त्या मुख्य न्यायाधीश पदाला लाथ मारतो आणि पहिली संघटना स्थापन करतो 1924 ला. त्या संघटनेचं नाव आहे बहिष्कृत हितकारणी सभा. आपल्या बापानं काय स्थापन केलं? बहिष्कृत हितकारणी सभा. 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये 89 लोक गेले होते. दलितांचं नेतृत्व बाबासाहेबांनी मांडलं आणि सांगितलं आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत. इथं राज्यघटना वाचणारे खाली पोरायपैकी कोणी असेल तर हातवर करा बरं एकदा, तुमचीच मजा घेतो जराशी. एकही हात वरती करणार नाही, एकही हात वरती करणार नाही. वांधे आपले ते आहेत. कायदा भीमाचा आणि वाचला कोण? लोक आहे ना. समजून सांगायला कोण? लोक. फायदा कोण घ्यायले? लोक. आणि डायला घालायला का? आमचा बाप. वांधे ते व्हायलेत आपले. आणि म्हणून लक्षात घ्या, अरे बाबासाहेब का म्हणले बाबा त्या ठिकाणी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ? हा एरिया आहे, या एरियामध्ये प्रत्येक जाती धर्म पंथाचे लोक राहतात. आपल्याकडे पैसा नाही, आपण गरीब आहेत, सदन नाही, शेती नाही, काही नाही. आपले माणसं उभे राहिले तर निवडणुकीला पैसा नसल्यावर निवडून येतील का? नाही. मग बाबासाहेबांचं म्हणणं काय? हा एरिया आहे ना, हा एरिया एका जातीसाठी राखीव ठेवा. आमच्या जातीचे लोक उभे राहतील, आमच्याच जातीचे लोक निवडून येतील आणि आमच्याच जातीचे लोक आमच्या जातीचा विकास करतील. म्हणून आपला बाप काही नसताना म्हणला, अरे शासन करती जमात बना. काय म्हणला बाप? शासन करती जमात बना. आणि शासन करती जमात बना म्हणल्याच्या नंतर बाबासाहेबांनी केलं काय? आपल्या भारतामध्ये मॅडम 4120 आमदार विधानसभेचे. या भारतामध्ये 4120 आमदार विधानसभेचे. त्याच्यापैकी तुम्ही कितीही बुडा लाग लावून घ्या, पण 614 आमदार तुम्हाला SCचेच निवडून द्यावे लागतील. ही ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची.
या देशामध्ये 4120 आमदार विधानसभेचे. तुम्ही किती काही कुटाने करा, 554 आमदार तुम्हाला एसटीचेच निवडून द्यावे लागतील. ही ताकद आहे बाबासाहेबांच्या संविधानाची. 543 खासदार लोकसभेचे आहेत, त्याच्यामध्ये 85 खासदार तुम्हाला एसटीचेच निवडून द्यावे लागतील. 47 खासदार तुम्हाला एसटीचेच निवडून द्यावे लागतील. आणि मग गाणं आलं, लाल दिव्याच्या गाडीला आहे तुझं वरदान. म्हणून ज्यानं बाबासाहेबांच्या नावावर पैसा कमवलाय त्या दलिंदरांना पण विनंती आहे, समाजाला विसरू नको, नाहीतर लय पैसा कमवता आट्या घेऊन तू बी जाशील. समाज विसरायचा नाही. नेमकं आहे समाज विसरायचा नाही. कारण विवेकानंद म्हणले होते मला 12 लोक द्या मी चित्र पलटितो. बाबासाहेब म्हणले मला फक्त 5 लोक द्या मी विश्व बदलतो. त्या काळी बाबासाहेबाला त्या 5 लोकांची साथ भेटली नाही, तर इतर आपल्याला येतील, साथ देतील, आपल्या उद्धारक निर्माण होतील, अशा कुठल्याही शंकेमध्ये राहू नका. वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताची 5 लोक असती. भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती. वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तया पिलाचे न्यारेच चोक असते. कोण म्हणले? बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बाबासाहेबांनी काय सांगितलं? संघटना स्थापन करा. आपल्यातल्या संघटना झाल्या, वेगवेगळ्या संघटना, पार्ट 1 पार्ट 2. आणि संघटना म्हणजे काय? गरिबाच्या हक्कासाठी लढता श्रीमंत होणे म्हणजे संघटना. मोरक्या झाला, अख्खी संघटना एका नेत्याच्या पायाला बांधली, अख्खी संघटना. वामनदादा कर्डक म्हणले भीमाचा विचार मेला ना. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्यांच्या जीवनामध्ये घडलेले वेगवेगळे प्रसंग आहेत. आपल्याला पुन्हा तयारी करायची आहे. आपण टॉप आलो पाहिजे, है ना. अख्खा अंग आपलं भिजलं पाहिजे. आज भगात नाचायचं, बिंदास नाचा, आहे का नाही. पण पोरिओ आणि इथं बसलेल्या पोरिओ, तुम्ही पण लय स्नॅपचॅटच्या नादी लागायचं, लय स्नॅपचॅटच्या नादी लागायचं नाही. आपण काय करायचं तर करायचं, मात्र आपल्या बापाची मान संस्कारानं आपल्या खाली जाणार नाही एवढी काळजी आपण घ्यायची. त्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर स्टेटस ठेवून आपलं स्टेटस बनणार नाही, नाहीतर प्रत्येक पोरगी बेजार आहे. आणि आमचं पोरग तेच पाहिलं. जुना काळ होता ज्याच्याकडे मॅडम एकर होतं, ह्या 100 एकर 150 एकर शेती होती, ते एकरावर एकर इकायचं आणि आपल्या लोकांना नाचवायचं. दिवस बदलले, आज त्याच्या पण पोरी नाचायला तर आपण झूम करून पाहिलो. डड्डांग, कच्चा बदाम, पक्का बदाम. लगेच ही म्हणाली, मैं नाही तो कोण बे, तुझी मावशी. वांदेत का नाही? पतली कमरिया, 80 किलोची तून पतली कमरिया काही, तुला काय घेणे? अरे आपल्याला आपलं चित्र बदलायचंय, आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. आणि अस्तित्व निर्माण केल्यावर खऱ्या अर्थानं लोक आपल्याला सल्यूट मारणार आहे. 10 वर्ष झाली या परभणीत क्लास घेत होत असतो, कोणी ओळखलं का? तुमच्या एरियात तरी नाव माहित होतं का? कार्यक्रम जमला का नाही एका व्हिडिओनं? 3,80,00,000 लोक चॅनल पाहतात. 3,80,00,000 लोक चॅनल पाहतात. आपण दिलं की कार्यक्रमच झाला पुढच्याचा. त्या जंगली रमीवर बोललो मॅडम, डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला कायदा करावा लागला बंद म्हणून. आता दुसरा एक कार्यक्रम आहे आपला उद्याचा युट्यूबला, फुटबॉल. लय पैसे यायलेत म्हणे यायला फुटबॉलवर. मला तर वाटलं क्लास बिलास अंधश्रद्धा आहे, ते अभ्यास बिभ्यास सर्व अंधश्रद्धा आहे, है ना. फक्त ड्रीम 11, फुटबॉल, जंगली नमी पाहुणा महाराज, मटका, सट्टा, है ना, कल्याण मुंबई चौफेर. अरे तुम्हाला काय काय सांगायचं बापा. म्हणजे बाकीच्या अंधश्रद्धा. मॅडम तुम्ही अभ्यास केला, अंधश्रद्धा काही नाही. हे लय पैसा नाही यांच्याकडे, हाय ते घालशील. त्यामुळे सुधारणा काळाची गरज आहे. सांगायचं तात्पर्य, बाबासाहेब आंबेडकरांकडे ॲटिट्यूड होता, आपण ॲटिट्यूड बाळगा, पण तो ॲटिट्यूड आपल्या लोकांसमोर येत नाही. काही काहीला 2 गाडी घोडी 4-5 एकर शेती असली, घरात गावात एरियामध्ये बंगला बांधला, ते स्वतः लय भारी समजायले. आपल्याकडे जेवढे तेवढं लोकांनी उडवलेले. आपली जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. म्हणून माज कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. कारण या भारताचं क्षेत्रफळ 32,87,063 चौरस किलोमीटर आहे. या भारतातल्या कुठल्याही शेतीचा शेतबारा काढा, तो शेतबारा काढताना राजमुद्रा लागते, आणि ती राजमुद्रा माझ्या बापानं संविधानावर आणलेली, हे आपण लक्षात घ्या. पण पहिला अधिकार बाबासाहेबाचा त्याच्यावर आहे. मग ते याच्यात किती ॲटिट्यूड असतात. ॲटिट्यूड बाळगा, पण बाबासाहेबासारखं, नाहीतर असं नाही. अरे ज्या माणसाला शाळेत वाचण्यासाठी पुस्तक